आमच्या दिग्रसकरांच्या घरात बाहेरचं घरचं असं काहीच नसतं. आणि तसं पण इंदूच्या शाळेत तू तिच्या खांद्याला खांदा लावून शिकवतेस. अरे आधू पण उगीच कशाला तिला त्रास, मी आहे ना, मी करते. अगं ताई, शकुंतला काकीने सांगितलंय तिला काढा बनवायला. श्रीकला, तुला करायचं तर तू कर. नारायणी ताई, तिला सामान सांग कुठे आहे. तुमचं किचन फारच सुंदर आहे हो. अरे वा, चूल पण आहे तुमच्याकडे. हल्लीच्या किचन्स मध्ये आपल्याला चूल पाहायलाच मिळत नाही ना ताई. मला एक आयडिया सुचली आहे. मी काढा चुलीवरच केला तर चालेल का? बनव. थँक्यू सो मच. ताई, अश्वगंधा आहे का? हो आहे. हा, देते, थांब. ठीक आहे, थँक्यू. आधू, आपल्या इंदू सारखीच भराभर काम करते ही. उरक चांगला आहे जा. इंदूपेक्षा चांगलं नाही नाही, पण 80% आहे. इंद्रायणी ताई नाही आहेत का घरात? ती पुण्याला शाळेच्या कामासाठी गेली. अच्छा, म्हणजे मी वाट पाहते ती वेळ आली होती. म्हणजे म्हणजे आता शाळा लवकर सुरू होईल ना. मी खूप वाट पाहते शाळा सुरू होण्याची. इंद्रायणी येण्याआधीच शकुंतला काकींना कायमचं बरं वाटतंय की नाही ते बघाच. इंदे, अगं उतर उतर. अगं मांडलेकरांचं एक नंबर नाटक आहे. मी गाडी लावून आलो पटकन. अगं एवढं का टेन्शन घेतेय तू? आधू सोबत बोलणं झालंय ना तुझं? काय म्हणल्या काकी? तर बरं आहेत म्हणालाय तो, पण अरे हा मग का टेन्शन घेतेय? किती घामाघूम झालीस बघ तू. बघ चिल कर, सगळं चांगलंच होणार आहे. ओ हरिभक्ती परायण इंद्रायणी दिग्रसकर, एवढं टेन्शन नका घेऊ. चला मस्त नाटक बघू. चिप्स चिप्स खाओ. फोन सायलेंट वर टाक, नाहीतर डिस्टर्ब होतो. बरं आलंच मी गाडीला. ऐक ना पप्प्या, आपण नाटकाला नको जायला. अगं तूच म्हणली होती ना तिकीट काढ म्हणून. ऐक ना, माझ्यामुळे तुझा हेरमोड नको व्हायला. तुझा नाटक बघ. नाही तसं नाही, गेलं तर सोबत जा, नाही तर नाही. मी तुला इथं सोडून जाणार नाही. तुला इथं एकट्याला सोडलं तर अध्यक्ष महाराज हान हान हानतील मला. आपण डायरेक्ट विठीच्या वाडीला जा. मोठ्या भाई, मोठ्या भाई, सॉरी मोठ्या भाई. हो, त्या इंदीची नक दिसायला लागलीत. कापून टाक.
नाही तसं नाही, मग ती लई हुशार झालीये. एवढं काय झालंय? मोठ्या बाई, हिंदी ना, हिंदी झट श्रीकला. हो, तिला ना तिच्या शाळेमध्ये ती श्रीकला नकोय. असं का? मोठ्या बाई, बरं आहे ना तुम्हाला? यू आर नॉट चिडिंग. राग नाही आला तुम्हाला? असं कसं? ती श्रीकला तुमच्याच टीमची आहे ना? होय. आता ओरडून ओरडून सांग, सगळीकडे दवंडी पिटून ये जा. असं नाही, पण आता तुम्हीच बोलवलंय तिला ना इथं. ए, मी नाही बोलवलं, मी स्वतःहून आली असल. आता गावात ओळखी झाली ना तिच्या, भेटायला आली असल ती. नुसती आली नाहीये मोठ्या बाई, डायरेक्ट किचन मध्ये घुसली. एवढ्यावरच नाही थांबली. तुमची लाडकी लेक आणि तुमचे लाडके सुपुत्र तिचं कौतुक करून 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 थकत नाहीये. एवढं कौतुक तर मी तुमचं आजवर ऐकलं नाही. देऊ काय? लय शहाणी झालीस. आता हिथनं उठ, खाली स्वयंपाकघरात जा आणि श्रीकला काय करतेय ते पा. काय ना, ती तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. असं का? आता बघाच कशी हुशारीने रिपोर्टिंग देते ते. हुशार आहे ना ती. थांबत पप्प्या, अरे गाडी का थांबवलीस? घरी जायचं, मला घाई आहे. अगं 2 मिनिटांना काय आबाळ कोसळत नसते. ओ छोटे विंजे सरकार, तुम्हाला पप्पू शेठचा नमस्कार. काय रे पोरांनो, परीक्षा आहे म्हणून तुम्हाला सुट्टी दिली आणि तुम्ही इथं टाइमपास करताय? अगं तिथे अभ्यासाचं टेन्शन कमी करताय, हो की नाही? एकदम बरोबर पप्पू काका. हा चला, आता मला एक लॉलीपॉप द्या. अच्छा, म्हणजे पप्पू काका, तू माझ्यासाठी नाही, या लॉलीपॉप साठी माझ्या बाजूने बोलत होतास का? मग काय तर छोटे विंजे सरकार. अरे पप्पू काका, तुला लाज वाटायला पाहिजे लहान मुलांसारखं लॉलीपॉप खायला. ओ, खाण्याच्या बाबतीत ना आपण लाज आडवी येऊ देत नाहीत बरं का. घे बाबा घे, तुझ्या समोर काही चालत नाही. हा, आणि जास्त गोड खायचं नसतं बरं का, पोटात जंत होतात. बर. हॅलो, हा आलो चालू चालू. ए अगं, ते शेजारच्या गावातून फोन येत, तर नारे आहे ना, त्यांना काहीतरी घोळ घालून ठेवलाय. मी जरा बघून येतो. कसे भावी आमदारांना पाहिजे ना तिथं गेलेलं. आलोच. येऊ का? बाय. काय करताय तुम्ही इथं? आणि लॉलीपॉप कुठून आणले तुम्ही? अगं इंदू मामी, श्रीकला मॅडमने दिले आम्हाला, नाशिकवरून आणले होते. मी मेन आहे ना, म्हणून मला 4 दिलेत.
हाय, श्रीकला नाव आहे माझं. नाही ते काही असो, यात काय टाकलेस? काढ्यात वनस्पती टाकतात, माहिती नाही का तुला? एवढी समजलीस का मला? ते उकळताना टाकतात माहितीये मला. त्यानंतर ती पावडर काय टाकली तू यात? पावडर? कोणती पावडर ग? ये बघ, हा डोळे ना लई शार्प आहेत बरं का. पाहिलंय तू काहीतरी टाकलंय यात. मला कुंडळायचं काम नाही. हं? मी इथे कोणालाही गुंडाळायला नाही आले. ये बघ, जास्त शानपण नाही करायचा. तुला उत्तर द्यायला मी बांधील नाही या. शांत बसायचं. जास्त तोंड चालवायचं नाही. हं? असं बंद ठेवायचं.